डिझेल दरवाढी महागाई करणाऱ्या मोदी सरकारचा अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा पेट्रोल डिझेल दरवाढी महागाई करणाऱ्या मोदी सरकारचा मोदी सरकार हाय 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 सब लड़ते जोरों से हम लड़ेंगे जोरों से सब लड़ते जोरों से हम लड़ेंगे जोरों से अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा खाली मुठीवर पाय मेलोडी सरकारचं करायचं काय? खाली मुठीवर पाय पेट्रोल दरवाढी महागाईच्या विरोधात मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुठीवर पाय पेट्रोल डिझेल महागाई विरोधात मोदी सरकारचं करायचं काय? खाली मेलोडी खाओ जनता जाग गई है मोदी को जान जाओ। मॅडम 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 क्या हुआ तेरा वादा क्या हुआ मोदी तेरा वादा हातात घ्या तिकडे बघा हो ना माईक क्या हुआ मोदी तेरा वादा विरोधात आज मोर्चा काढलाय, काय सांगाल? आज पेट्रोल डिझेल गॅसच्या दरवाढीमुळे इतर वस्तूसुद्धा महाग होत चालल्या, महागाई वाढत चाललेली आहे। असं असताना सुद्धा कच्च्या तेलाचे दर जर 80-85 रुपये आहेत तरीसुद्धा मोदी सरकार हे डिझेलचे दर का वाढवत आहे? म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये, मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये 130-140 रुपये डिझेलचा कच्च्या तेलाचा दर असताना सुद्धा त्यांनी 70 रुपये डिझेलचा दर ठेवलेला होता। आज त्यांना देश आपला कर्जबाजारी झालेला आहे आणि डिझेल इंधनचं शॉर्टेज नाही, ते शॉर्टेज दाखवून लोकांना डिझेल पेट्रोलचे दर वाढवल्याशिवाय आज हा कर्ज फेटू शकत नाही, अशा पद्धतीचं देशावरती त्यांनी कर्ज ठेवलेलं आहे आणि हे इंधनाचे दर वाढवून महागाई वाढत चाललेली आहे। म्हणून याच्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। शिवाय कांद्याचे दर निर्यातीवर निर्बंध आल्यामुळे, टॅरिफ लागल्यामुळे कांद्याचे दर एकदम पडलेले आहेत, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चसुद्धा मिळत नाही, त्यामुळे आम्ही आजचा मोर्चा काढलेला आहे। मध्ये आता तुम्ही बघितलं सगळ्यांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत। मी खूप काय बोलले आहे, हिंदीमध्ये बोलले आहे, मराठीमध्ये पण बोलले आहे। आपल्याला एवढीच एक नम्र विनंती आहे, सत्य जे आहे त्याचाच तुम्ही प्रचार करावा। हे सगळ्या पत्रकार जे इथं आहेत आणि नाही तुमचे दोस्त, त्यांनी सत्य बोलावं आणि खरी परिस्थिती जी ग्राउंडवरची आहे ती त्यांनी लोकांना सांगावी। तुम्ही न्यूजपेपरमधनं किंवा तुमच्या सोशल मीडियावरनं तुम्ही सत्य सांगा, एवढंच माझी नम्र विनंती आहे तुम्हाला। सरकारला मागण्या काय काय आहेत आपल्या? सरकारला मागून सरकार देईल का हा एक मोठा प्रश्न आहे। मागण्या तर हातभरच्या पेक्षा जास्त आहेत, खूप मोठी लिस्ट आहे। त्यांनी जी वचनं दिली ती तरी पुरी करावीत काय। आणि फार्मर्ससाठी, आम्ही शेतकऱ्यांसाठी आम्ही म्हणतो, जे स्वामीनाथन आयोजनाचं त्यांनी रिपोर्ट दिले होते ते त्यांनी अंमलात आणावे, म्हणजे शेतकरी वाचेल आणि आत्महत्या होणार नाही। डिझेल पेट्रोलचा खर्च तुम्ही वाचवला किंवा कमी केला तर लोकांच्या पोटावरती पाय येणार नाही, कारण त्याच्याबरोबर जे ट्रान्सपोर्टमध्ये तुमचे खायचे औषधं, सगळ्या ज्या गोष्टी तुम्हाला ज्या जगायसाठी लागतात, पाण्याच्या बाटल्यासुद्धा महाग होऊन जातील। तर सगळं जे तुम्हाला जगायसाठी, सामान्य माणसाला जगायसाठी लागतं ते सगळं आपोआप वाढतं जेव्हा तुम्ही पेट्रोल आणि डिझेलचे हे वाढवता। गॅसचं वाढवलं तरीसुद्धा त्रास होतो, महिलांना तर त्याहून त्रास होतो। दुसरी एक गंमत आपल्याला सांगायची आहे, 2005मध्ये डॉक्टर मनमोहन सिंगनी एक लॉ काढला होता, जेणेकरून डिझास्टर मॅनेजमेंट फंडमधनं लोकांना राहत मिळावी जेव्हा आगाचं हे होतं, म्हणजे फायर ड्यू टू पेट्रोल
डिझेल, इलेक्ट्रिसिटी किंवा तुमचा गॅस जो घरात असतो. खास तर महिला गॅसच्या विस्फोटनी मरतात किंवा फॅमिलीमध्ये नुकसान होतं. आत्ता परवा ठाण्यामध्ये जवळजवळ 50 दुकानं जळाली आणि 3 माणसं मेली. हे सगळं प्रिव्हेंट होऊ शकतं कारण इलेक्ट्रॉनिकली आपल्याकडं रोबोट्स आहेत, आपल्याकडं गॅस सेफ्टी व्हॅल्व्ज आहेत जे ऑटोमॅटिकली ऑफ होतात जेव्हा गॅस लीक होतो. काय हे 2005 होतं. 2012मध्ये साहेबांनी पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी जेव्हा ते CM होते त्यांनी ते अंमलात आणायला लावलं. पण आपले कलेक्टर आणि आपले जे अधिकारी आहेत ते का अंमलात आणत नाही माहीत नाही कारण त्यांच्या खिशातनं पैसे द्यायला लागत नाहीत. इट गोज फ्रॉम डिझास्टर मॅनेजमेंट फंड जो फ्लडसाठी दुष्काळ पडला की तो एक फंड आहे. त्या फंडमधनं हे तुम्ही देऊ शकता लोकांना. तुम्ही प्रत्येक घरात हे लावायसाठी तुम्ही त्यांना महाग पाडू शकता जेणेकरून हे होणार नाहीत. हे जे नुकसान होऊन राहिले तुम्ही जेव्हा हे करत नाही तुम्ही लोकांना हा मेसेज देता ॲज अ पार्टी अँड ॲज अ गव्हर्मेंट की तुम्हाला लोकांच्या जीवाची पर्वाच नाही. असं म्हणणं असेल तर सांगा ना आम्हाला.